नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाणून घेणार आहोत, की दात दुखत नसेल, तरी पण तो काढणे गरजेचं आहे का? तो किडलेला आहे, तुटून गेलेला आहे, परंतु मला दुखत नाहीये. असे बरेच पेशंट म्हणतात, की डॉक्टर मला हा दात बरेच वर्ष झालं तुटलाय, पण मला तो दुखत नाहीये. मी दुसऱ्या बाजूने व्यवस्थित पद्धतीने खाऊ शकतो. तर ते काढणं गरजेचं आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो. त्याचं कारण असं, की परवाच आमच्याकडे एक पेशंट आले. ते माझे जवळपास 10 ते 15 वर्षापासून पेशंट आहेत. मी त्यांना खूप वर्षापासून सांगत होतो, की "सर तुमचा दात तुटलेला आहे, काढून घ्या." पण ते म्हणायचे, की "सर मला दुसऱ्या बाजूने चांगलं जेवता येतंय. मला काही त्रास नाहीये त्याचा, कशाला काढायचं?" आणि एक 8 दिवसापूर्वी ते आले आणि त्यांनी मला सांगितलं, की "सर तो आता दात थोडंसं हलतोय आणि टोचून-टोचून त्याची मला एक छोटीशी जखम झालेली आहे." आणि ज्यावेळेस ते आम्ही चेक केलं, तर ते लक्षात आलं, की तो दात कंटिन्युअस त्या गालाला घासल्यामुळे तिथे एक मोठा अल्सर तयार झालेला होता. तर तो अल्सर बराच होत नव्हता. बऱ्याच वेळा आम्ही मेडिसिन देऊन झालं. परंतु ज्यावेळेस त्या अल्सरचा आम्ही एक छोटासा तुकडा काढून तपासणीला पाठवला, तर धक्कादायक रिझल्ट आमच्या समोर आलेला आहे. त्या जखमेचं रूपांतर हे कॅन्सरमध्ये झालेलं होतं. आता त्या पेशंटला तो अर्धा जबडा आपल्याला काढून टाकावा लागणार होता. तर बिलकुल दुर्लक्ष करू नका. जर तुमचा कुठलाही दात हा शार्प असेल, तो टोचत असेल, कंटिन्युअस तिथे जखम होत असेल, तुटलेला आहे, तुम्हाला दुखत नसेल, पण तो जर घासत असेल, तर लवकरात लवकर तुमच्या नजीकच्या डेंटिस्टकडे जाऊन तो दात काढून घ्या. जर तुम्हाला काही आजार असतील, काढण्यासाठी इंडिकेशन्स नसतील, तर तो दात घासून तो स्मूथ करून घ्या. जेणेकरून त्याचं कंटिन्युअस इरिटेशन हे एक कारण आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. तुम्हाला किंवा तुमच्या घरामध्ये कोणालाही जर किडलेला, तुटलेला दात असेल, तो दात लवकरात लवकर काढून घ्या. ही गोष्ट इतकी आपण कॅज्युअली घेतो, तेवढी ती कॅज्युअली घेण्यासारखी नसते. त्याचे परिणाम हे खूप वाईट होतात. धन्यवाद.